नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, मानवाच्या आयुष्यात ग्रह नक्षत्रांचा प्रभाव मानला जातो आणि त्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात रत्न आणि मौल्यवान खड्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. माणिक, पाचू, मोती, नीलम, पुष्कराज यांसारखी रत्न केवळ सौंदर्यासाठी नाहीत, तर मानसिक शांतता, आत्मविश्वास, आरोग्य आणि प्रगतीशीही जोडली जातात अशी धारणा आहे. मात्र योग्य रत्न निवडताना नेमकं काय पाहिलं जातं? प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं रत्न का सुचवलं जातं आणि आजच्या काळात ज्योतिषशास्त्रातील या रत्नांचं महत्त्व कितपत वाढलंय, याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आचार्यजी, आज आपण रत्नांविषयी, मौल्यवान खड्यांविषयी बोलतोय, तर ज्योतिषशास्त्रात या रत्नांचं, मौल्यवान खड्यांचं नेमकं काय महत्व आहे? ज्योतिषशास्त्रानुसार सर्वप्रथम एक माहिती जाणून घ्या की रत्न वास्तविकतामध्ये तुम्हाला धारण केलं पाहिजे की नाही. आणि जे तुम्ही रत्न धारण करताय, तर रत्न धारण करताना असं नाही की तुम्हाला जसं एक रत्न धारण केला आणि दुसऱ्या कोणी माणसाने तुम्हाला दुसरं रत्न धारण करण्याची जर सल्ला दिली, ते पण केला, तिसरा कोणी भेटला त्यांनी अजून एक रत्न तुम्हाला, हे करायचं नाही. रत्न तुम्हाला जर धारण करायचं असेल, रत्न एक धारण करा, पण असं रत्न धारण करा की रत्न धारण केल्यानंतर जे काही तुमची इच्छा आहे ते भाग्यवृद्धीमध्ये बदलली पाहिजे. असं नाही की ठीक आहे, तुमचं जे काही जसं चालू आहेत आणि रत्न पण घातलं तर काही तुम्हाला त्याचा फायदा नाही झाला, तुम्हाला काही, तर तसं नाही झाला पाहिजे. आणि असं बघून तुम्ही परत एक अजून रत्न धारण करताय, तिसरं रत्न धारण करताय. हा, एक सांगतो मी, ज्योतिषशास्त्रामध्ये जे तुम्ही प्रश्न केला, रत्नांचा खूप विशेष महत्व आहे. काय असतं, हा आपले पर्वत असतात. म्हणजे जर आपण बघितला, हा गुरु पर्वत आहे, हा जे मध्यमा ते शनी पर्वत आहे, तसंच सूर्य आणि बुध, मंगल आणि शुक्र, हा जे पर्वत आहे, पर्वतानुसार आपण रत्न धारण करतोय. म्हणजे जे रत्न आहेत, तुम्हाला वास्तविकतामध्ये कोणते रत्नाची गरज आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला कळत आहे, पत्रिकेनुसार आपल्याला कळत आहे. जे ग्रह वास्तविकतामध्ये तुमच्या कमजोर आहेत आणि तो ग्रह योगकारक आहे, म्हणजे त्या ग्रहामुळे तुम्हाला सगळं काही भेटणार, आणि तो ग्रह कुंडलीमध्ये वीक आहे, तर त्याच्या रत्न तुम्ही धारण करू शकतात. म्हणजे हा एक पर्याय आहे. आणि जर रत्न धारण नाही केला तर त्याचे दुसरे जे अजून पर्याय आहेत की तुम्ही त्या ग्रहाचा मंत्र जाप करू शकता, तुम्ही त्या ग्रहानिमित्त दान करू शकता तुम्ही, तर तसं पण ग्रहाची ऊर्जा वाढते. पण ज्या लोकांना असं करायचं नाही आणि काही पथ्य पाळायचं नाही आणि एकदम निश्चिंत राहायचं, ते लोक रत्न धारण करतात. निश्चितपणे रत्न धारण केल्यानंतर जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये रत्न व्यवस्थित धारण केलेला आहे तर तुम्हाला नक्की फायदा होतो. निश्चितच. पण प्रत्येक ग्रहाशी वेगवेगळी रत्न जोडलेली गेलेली आहेत, तर त्यामागचं शास्त्र काय? त्याच्या कारण असं आहे की जसं तुम्ही प्रश्न विचारला की वेगळे वेगळे ग्रह आणि तसंच वेगळे वेगळे रत्न. जसं जर मी उदाहरण दिलं, जर तुमच्या बृहस्पती कमजोर आहे आणि बृहस्पतीची महादशा कुंडलीमध्ये चालू आहे, आणि बृहस्पतीची महादशा ज्योतिषशास्त्रात 16 वर्ष राहते, तर हा काही 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्षचं काम नाहीये, 16 वर्ष. तर 16 वर्ष गुरुची महादशा आली आणि गुरु तुमच्या योगकारक नाहीये, कुंडलीमध्ये कमजोर आहे, तर काय करायचं त्यासाठी? तर त्यासाठी पुष्कराज सांगितलंय की तुम्ही पुष्कराज धारण करू शकतात. आणि याच्यामध्ये मी अजून एक सांगतो, ज्या लोकांची कॅपॅसिटी नाहीये की बाबा आपल्याला इतके पैसे कुठून आणायचे की पुष्कराज धारण करावा, तर त्या निमित्त तुम्ही पुष्कराजच्या एक सॅफ्टिट्यूड स्टोन आहेत, त्याला म्हणतात आपण सोन्याला, आणि इंग्रजीमध्ये त्याला गोल्डन टोपॅज म्हणताय, ते खूप स्वस्त भेटतोय, ते धारण करू शकता तुम्ही. तर बृहस्पतीसाठी पुष्कराज,
जर शनीची 7.5 ढैया आणि शनी योगकारक नाही, आणि याच्यामध्ये मी अजून एक सांगतो तुम्हाला, खूप काही लोकांना काय वाटतं की शनीची 7.5 आली, ढैया आली, लगेच नीलम धारण करावा. नाही, तसं नाही आहे. एकदा तुम्ही धारण करायच्या आधी जाणून घ्या, क्या वास्तविकतामध्ये तुम्हाला हे रत्न धारण करायचं का. जर कुंडली पत्रिकेनुसार तुम्हाला जर धारण करण्याची जर तुम्हाला सल्ला दिली, मग तुम्ही धारण करा. तर शनीसाठी नीलम, सूर्यासाठी माणिक, बुधसाठी पन्ना, राहूसाठी पण पुष्कराज, गोमेद, केतूसाठी लॅसुनी, असं वेगळे वेगळे रत्न आणि वेगळे वेगळे ग्रहांची ऊर्जा त्याच्यामध्ये आहेत. तर त्या ऊर्जाचं सकारात्मक संचरण करण्यासाठी हा रत्नांचा महत्व असतो की बाबा तुमचा हे ग्रह खराब झाला, या ग्रहामध्ये ताकद नाहीये. जसं आपण आपल्या शरीरमध्ये ज्या विटामिनची कमी झाली, आपण काय करतो, ते सप्लिमेंटरी घेतो डॉक्टरांची सल्लानुसार, म्हणजे आपल्यानुसार नाही, डॉक्टरांची सल्ला घेतो, मग आपण सप्लिमेंटरी घेतो. किंवा जे काही ते ट्रीटमेंट सांगताय की तुम्ही हे बद्दल करा, असं करा, तसं करा, तर त्यांची सल्लानुसार आपण करतो. तसंच तुम्हाला पण सल्ला घ्या आधी, आणि जर तुम्हाला ज्योतिष आचार्य गुरुजींनी जर तुम्हाला सांगितलं की हो हे तुम्हाला रत्न धारण करायचा, हा प्रयोग असा करायचा, मग तुम्ही ते करू शकता. निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये लाभ होतो. अगदीच ग्रहानुसार जसे वेगवेगळे रत्न धारण केले जातात, तसं व्यक्तिपरत्वे सुद्धा वेगवेगळं रत्न सांगितलं जातं. तर योग्य रत्न कसं निवडायला हवं? योग्य रत्नाचा प्रश्न असा आहे, सगळ्यात आधी एक माहिती खूप महत्वाची आहे. तुम्ही खडा धारण करताय की तुम्ही रत्न धारण करताय, हे दोघांमध्ये फरक काय. खडा की रत्न. तुम्ही गेले आणि तुम्ही बाजारमधून तुम्ही खडा आणलं आणि ते धारण केला, तर तो ऍक्च्युअल मध्ये खडा आहे. आणि त्या खडावर जर तुम्ही मंत्र प्राण प्रतिष्ठा आणि त्याची जे एकदम प्रॉपर विधी आहे, त्याला रत्न बनवायचं कसं, तर जर तुम्ही ते पूर्णपणे विधी फॉलोअप केली तर तो रत्न बनवून जातो. आता जे प्रश्न तुम्ही केला की आपल्याला कसं माहिती पडेल की हा रत्न वास्तविक तो रत्न आहेत की नाही, तर त्यासाठी खूप काही विषय आहेत, जसं सर्टिफिकेशन. नंबर 2, खूप काही लोक असं पण म्हणतात बाबा सर्टिफिकेशन आजकाल काही भेटून जातो, सर्टिफिकेट सोबत पण काही मिळतो. तर त्यासाठी तुम्ही एक काम करू शकता, जे तुम्ही खडा आणला ना, त्या खड्याला तुम्ही एकदा ज्या लोकांनी तुम्हाला सल्ला दिली, म्हणजे गुरुजींनी सल्ला दिली तुम्हाला, तर त्यांना एकदा दाखवून द्या की गुरुजी वास्तविकतामध्ये हा जे आपण खडा घेतलाय, याच्यामध्ये वास्तविकतामध्ये हा शुद्ध आहेत का. तर त्यांनी जर प्रमाणित केलं, कारण त्यांना अनुभव आहेत, आणि त्या अनुभवानुसार आता आजकाल ही प्रथा थोडीशी बंद पडलेली आहे, कारण की आजकाल सगळं कम्प्युटराइज झाला. नाही तर आधी जेव्हा आपण डॉक्टरांकडे जात होतो ना, तर मेडिकल वरनं ते जे औषध घेतली एकदा परत यायचं आणि डॉक्टरांना दाखवायचं की डॉक्टर साहेब एकदा बघा हे आपण, आणि डॉक्टर पण बघायचं. आज लोकांकडे वेळ नाही आहे म्हणून लोक बघत नाही, नाहीतर एकदा मेडिसिन आणली तर मेडिसिन दाखवायचे की तुम्ही बघा एकदा हे एकदम बरोबर आहेत का. तसंच आपल्याला एकदा ते खडा घेऊन जायचं त्यांच्याकडे आणि एकदा त्यांना दाखवायचं. त्यांनी जर प्रमाणित केला हो एकदम शुद्ध आहेत, निश्चितपणे तुम्ही धारण करू शकता, तुम्हाला काही संशय घ्यायचा नाही. निश्चितच. आणि जर आपण चुकीचं रत्न धारण केलं कदाचित, तर त्याचे नकारात्मक परिणाम होतात का? नकारात्मक परिणाम म्हणजे चुकीचा असा आहे की तो रत्न तर आहे, पण तो रत्न तुम्हाला घालायचा नव्हता, पण तुम्ही घातलं तर नकारात्मक परिणाम येणार. आणि जर तुम्ही खोटं रत्न धारण केलं, म्हणजे जो रत्नच नाही आहे, तर त्याचं तुम्हाला ना पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह कुठलाही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. पण हा एक आहे की तुम्ही जर सकारात्मक किंवा शुद्ध रत्न जर घातलं आणि विधी अनुसार घातलं, तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा लाभ होतोय. हा, तुम्ही जर विपरीत रत्न घातलं, जसं तुमची कुंडलीमध्ये शनी योगकारक आहेत आणि तुम्ही काय केलं, तुम्ही माणिक घातलं, आणि माणिक कुठला रत्न आहे, तर माणिक सूर्यदेवाचा आहे, आणि सूर्य आणि शनी हे दोन्ही शत्रू आहेत, यांची परस्पर मैत्री नाही आहे. तर सूर्याचा खडा घातला आणि शनी योगकारक आहे कुंडलीमध्ये, तर निश्चितपणे तुमच्यासोबत एकदम उलट प्रक्रिया घडणार. तर आपल्याला काय करायचं, व्यवस्थित रत्न घालायचं, प्रॉपर माहिती अनुसार घालायचं आणि शुद्ध रत्न घालायचं. निश्चितच आपण याविषयी अजून जाणून घेणार आहोत. मात्र प्रेक्षकांमधून फोन आलेला आहे. बारामतीहून विजया झेंडे आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत. विजयाजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. बोला. नमस्ते सर. नमस्ते बेटा. नमस्ते.
माझी मुलगी प्रणाली झेंडे 10/12/91 सालचा जन्म आहे. वेळ सकाळी 8:30 आहे. वार मंगळवार आहे. तिचं लग्नच जमू देत नाही सर. ठीक आहे, कुंडली लावली. मला एक सांगा, मागच्या कमीत कमी 3 वर्षापासून तुम्ही प्रयत्न करताय का? हो, खूप प्रयत्न करता, पण जे जुळत नाही. आणि स्थळभर तुमच्या बोलणं चालणं सगळं होतं. आणि आता एक 7 महिन्यापूर्वी अशी वेळ पण आलेली आहे की एक ठिकाणी तुमच्या बोलणं चालणं सगळं सुरू होतं आणि तुम्हाला असं वाटत होतं की नाही होऊन जाईल, ठीक आहे, पण ते काही झालं नाही. खरी आहे ना? हो खरं. ठीक आहे. आता काय करायचं ते सांगतो, ते ऐका तुम्ही. या मुलीला खूप चांगलं स्थळ मिळणार. ती खूप भाग्यशाली आहे आणि तिच्या जे पाव आहे ना, म्हणजे तिच्या पाया, ते एकदम लक्ष्मीकारक आहेत. तर म्हणून आजपर्यंत जे काही उशीर झाला तर त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. पण आता कमीत कमी स्थळ जुळला पाहिजे चांगल्या ठिकाणी. त्यासाठी मी तुम्हाला 3 उपाय सांगतो. 3ही उपाय करायचे. नंबर 1, गुरुवारचा उपवास. आता गुरुवारचा उपवास जर तिने नाही केला तर तुम्ही पण करू शकतात, पण त्याच्या फल मुलीला द्यायचं. ते कसं देतो आपण? मानसिक संकल्पना. उपवास ठेवला, नंतर शुक्रवारी म्हणजे गुरुवारचा उपवास ठेवला, 16 गुरुवारी उपवास ठेवायचा. शुक्रवारी जल घ्या आणि त्याच्यावरती आपला संकल्प, मानसिक संकल्प बोलायचा, म्हणायचा आणि ते सोडायचं की तुम्ही हे सगळं फल ते मुलीला देताय. ते 16 गुरुवारचा उपवास. नंबर 2, केळीच्या झाडाची पूजा करायच्या. 16 गुरुवार तिथे एक दिवा लावायचा आणि गुळ आणि फुटाण्याची डाळ हे दोघांच्या नैवेद्य दाखवायचं. नंबर 3, मुलीला काहीतरी हा वोटात, म्हणजे जे पहिला वोट आहे ना, तर पहिला वोटात काहीतरी स्वर्णच्या म्हणजे अंगठी किंवा नाहीतर एक छल्ला, हे दोघांपैकी एक घालून द्या. हे 3 उपाय करायचं आणि मी तुम्हाला सांगतो नोव्हेंबरच्या आधी हिच्या 100% लग्न होऊन जाईल. काही काळजी करू नका. खूप खूप आशीर्वाद. आचार्यजी, आजकाल आपण बघतो फॅशन म्हणून सुद्धा काही रत्न वापरली जातात. तर ज्योतिषीय महत्व आणि फॅशन यामध्ये नेमका काय फरक आहे? खूप फरक आहे ऍक्च्युली. जे तुम्ही म्हणजे जर तुम्हाला काही फॅशन असं वाटतं नाही, आपण हे मी रत्नबद्दल नाही, खूप काही लोकांना रुद्राक्ष पण, ते रुद्राक्ष पण लोक काय करतात म्हणजे खूप रुद्राक्ष घालताय आणि कधी कधी जे पोनी वगैरे तिकडे पण रुद्राक्ष घालताय आणि हातात पण खूप रुद्राक्ष घालताय. पण ते काय करतात, ते रुद्राक्ष वगैरे रत्न वगैरे ते सगळं घालतात, पण एक तर ते लक्ष देत नाही, म्हणजे काही पथ्य पाळत नाही. हा चुकीचा आहे. नंबर 2, जे रत्नबद्दल तुम्ही प्रश्न विचारला की फॅशन म्हणून जर तुम्ही रत्न घालताय, तो एकदम चुकीचा आहे. जसं आपल्याला असं वाटतं की बाबा हे मेडिसिन आपण असंच घ्यावं म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी तर डॉक्टर काय म्हणणार तुम्हाला? नाही, हे चुकीचं आहे. तसं करायचं नाही. कारण याच्या सोबत तुम्ही खेळ खेळू नका. तुम्हाला जर गरज आहे तरी घाला. खूप काही लोकांना मी सुद्धा बघतोय, खूप काही लोकांना नीलम रत्न आहे ते धारण करण्याची खूप हे सवय राहते की नाही बाबा ते त्या माणसांनी घातलेलं आहे, ते खूप मोठे झाले, यांनी घातलेलं आहे, ते खूप मोठे झाले, तर आपण पण घालावं. ते खूप पैसे पण घालतात त्याच्यामध्ये आणि कधी कधी ते सूट जर नाही केला ना तर एकदम विपरीत परिणाम तुम्हाला मिळत आहे. कधीच करायचं नाही असं. म्हणजे फॅशन अनुसार रत्न घालायचं नाही. जर तुम्हाला वास्तविकतामध्ये त्याची गरज आहे, आणि ते कोण सांगणार? ते आचार्य लोक सांगणार. त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे धारण करा, मग तुम्ही धारण करू शकतात. फॅशन अनुसार काहीही हे धारण करायचं नाही. खूप काही वेळ तर आपण असं पण सांगतो लोकांना, खूप काही लोकांना धातू पण सूट करत नाही. म्हणून तुम्ही खूप मोठे मोठे लोकांना बघा, ते खूप काही लोक स्वर्ण घालत नाही, चांदी घालत नाही, तांबा घालत नाही. आणि ज्या लोकांनी जर कोणी आचार्यांनी सांगितलं की तुम्ही चांदीच्या कळा घाला, तुम्ही चांदीच्या तुम्ही हे छल्ला घाला, मग ते घालताय. तर हे सगळं करायच्या आधी एकदा सल्ला नक्की घेतली पाहिजे, मग तुम्ही धारण करू शकता. अगदीच. तुम्ही नीलमचा उल्लेख केला म्हणून विचारते. नीलम, माणिक, पाचू अशी जी काही रत्न आहेत त्याबद्दल एकतर लोकांमध्ये खूप भीतीही असते, खूप आकर्षणही असतं, जसं तुम्ही म्हणालात तसं. तर ते नेमकं का असतं? काय असतं, हे जे ग्रह आहे ना, ते ग्रहांची ग्रहमैत्री पण असतात आणि यांच्यामध्ये एक शत्रुता पण असतात. जसं मी तुम्हाला आधी एक उदाहरण दिला, शनी सूर्य, तर दोघांमध्ये बैरीभाव. आता तुम्ही जसं माणिक आणि नीलम हे दोन्ही सोबत घातले तर निश्चितपणे हा एकदम उलट प्रयोग आहे. म्हणजे
निश्चितपणे तुम्हाला त्याचे वैपरीत्य परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. तसं करायचं नाही. जर तुम्ही एक अपेक्षा दोन दोन रत्न घालताय ते मित्र ग्रहांचे असले पाहिजे. जसं तुमची एक उदाहरण देतो मी. तुमची कुंडलीमध्ये बुध आदित्य योग आहे आणि बुध आदित्य योग काय, हा वस्तुतः सूर्य आणि बुध यांच्या जे कॉम्बिनेशन आहे त्याला आपण बुध आदित्य योग म्हणतात. आणि बुध आदित्य योग हा एक प्रकारचा राजयोग आहे आणि तुमची कुंडलीमध्ये त्याची जर जागृती झालेली आहे तर तुम्ही माणिक आणि सोबत पन्ना घालू शकता. तुम्ही माणिक सोबत पन्ना घातलं तर तिथं फक्त एक ग्रहाला ऊर्जा मिळत नाही, तिथं दोन ग्रह म्हणजे एक योग जे निर्मित झालेला आहे, राजयोग ज्याला म्हणतो आपण बुध आदित्य योग, तो जागृत होणार, त्याची ताकद वाढणार. तर तुम्ही त्या स्थितीमध्ये दोन रत्न पण घालू शकतात, पण ते वैपरीत्य नाही झाले पाहिजे. जर वैपरीत्य ग्रहांची ऊर्जा तुम्ही एकत्र तुमच्या हातात घातली तर निश्चितपणे प्रॉब्लेम होऊ शकते. पण रत्न धारण करण्यापूर्वी सुद्धा काही नियम किंवा विधी करायला लागतात का? मी आधीच सांगितलंय, तुम्ही खडा धारण करताय की तुम्ही रत्न धारण करताय हे नक्की ठरवून घ्या. खडा म्हणजे काय, घेतलं आणि ते तुम्ही गेले सुन्नारकडे आणि तिथे तुम्ही अंगठी बनवली आणि तुम्ही धारण केली. त्याची काही विधी नाही, काही प्राणप्रतिष्ठा नाही आणि त्याचे काही नक्षत्र, काही योग मुहूर्त तुम्ही काही विचारलं नाही, फक्त तुम्ही घातलं. कारण की लोकांना अधुरी माहिती आहे की ठीक आहे पुष्कराज आहे, त्यांनी नेटवर सर्च केला, आजकाल सगळी माहिती मिळते, पण तिकडे तुम्हाला माहिती 100% मिळणार याची गॅरंटी नाही आहे. आणि तिथे तुम्हाला दिसलं की हे हो पुष्कराज आहे, गुरुवारी घातला पाहिजे, तुम्ही गुरुवारी तुम्ही घातला. पण एक लक्षात घ्या, जसं तुम्ही पुष्कराज, पन्ना, नीलम, माणिक काहीही रत्न घातला तर सगळे ग्रहांचे वेगळे वेगळे नक्षत्र आहेत. जर तुम्ही त्या नक्षत्रमध्ये जर तो रत्न घातलं ना तर तुम्हाला त्याचा फळ 10 पट जास्त मिळणार. नंबर 2, त्या काळात कुठलाही दोषित काल नाही आला पाहिजे. जसं राहू काल, अजून खूप काही असे काळ असतात, त्या काळमध्ये धारण करायचं नाही. नंबर 3, याच्यासाठी खूप काही योग असतात. द्विपुष्कर योग, त्रिपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग, गज केसरी योग, खूप काही योग असतात. आणि जर आचार्यांनी सल्ला दिली की बाबा त्या दिवशी हा योग आहे आणि इतकं म्हणजे त्या काळात तुम्ही धारण करून घ्या, त्यांनी तुम्हाला एकदम घडी लावून तुम्हाला एकदम चांगला वेळ सांगितला, तर त्या काळात जर तुम्ही तो रत्न धारण केला ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश मिळणार आणि खूप जास्त मिळणार आणि तुम्हाला वाट बघायची नाही. खूप काही लोक म्हणतात आम्ही 5 वर्ष झाले, 5 वर्ष आधी हे घातलं होतं पण आपल्याला काही फायदाही नाही झाला आणि नुकसान पण नाही झाला. तर फायदा नुकसान जे तुम्हाला मिळत नाही त्याचा अर्थ काय की तुम्ही विधी अनुसार तुम्ही ते घातलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या म्हणजे जे जसं तुम्हाला वाटलं त्या काळात तसं तुम्ही घातलं, तसं करायचं नाही. तर त्याची एक विधी असती, त्याची प्राणप्रतिष्ठा करा, त्याला योग मध्ये धारण करा, नक्षत्र मध्ये धारण करा, मग निश्चितपणे हा एक पूर्णपणे रत्नाचा प्रभाव तुम्हाला दाखवतो. नैसर्गिक आणि कृत्रिम रत्न, जसा तुम्ही मगाशी एक फरक सांगितलात की ते सर्टिफाईड असलं पाहिजे, तसा आणखी कोणता फरक जो प्रकर्षाने आपल्याला समजला पाहिजे की हे नैसर्गिक रत्न आहे किंवा हे कृत्रिम रत्न आहे? सामान्य माणूस याच्यामध्ये फरक करू शकत नाही कारण की त्यांचा विषय नाही आहे तो. पण आजकाल काय की जे कृत्रिम रत्न त्यांचं प्रमाण थोडंसं वाढू लागलेलं आहे आणि त्याच्या मागे कारण ते तुम्हाला पण माहिती आहे की सगळ्यांना पैशांची गरज आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये एकच काम करा, जे विशेषज्ञ आहेत, खूप काही वेळ तर असं पण बघितलेलं आहे की जे लोक रत्न ठेवताय म्हणजे बाजारमध्ये त्यांना पण याची कधी कधी माहिती राहत नाही, पण त्यांना जे सांगितलं आणि त्याप्रमाणे ते रत्न विकताय. तर त्या सिच्युएशन मध्ये एकच आपल्याकडे समाधान आहे की ज्या रत्नांची सल्ला तुम्हाला दिलेली आहे ते विशेषज्ञकडे तुम्ही एकदा जा आणि सर्टिफिकेशन त्याच्या म्हणजे तेच आहे. कारण काय की आपण सर्टिफिकेट पण आणतो आणि कधी कधी त्याच्यामध्ये पण डुप्लिकेसी राहते, पण त्याच्या प्रमाण आपण जे विशेषज्ञ आहे ज्यांना नॉलेज आहे याची त्यांच्याकडे जर तुम्ही गेले त्यांना दाखवला तर निश्चित तुम्हाला ते सांगू शकतात की हा कृत्रिम आहे, हा एकदम ओरिजिनल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही फरक करू शकतात. पण सामान्य माणूसाठी हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून विशेषज्ञाची सल्लानुसार रत्न घाला आणि सल्लानुसार तुम्ही जाणून घ्या की हा रत्न कितपर्यंत खरा आहे.
निश्चितच. आचार्यजी, मगाशी तुम्ही रुद्राक्षचा उल्लेख केला होता, म्हणून रुद्राक्ष आणि काही रत्नांविषयी सुद्धा मी विचारेन, की असा कोणता पिरियड असतो की त्यावेळेला रुद्राक्ष घातलं गेलं नाही पाहिजे? मी असं ऐकलं होतं की रात्रीचं झोपताना वेळेस नाही घातलं पाहिजे, किंवा जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा नाही घातलं पाहिजे. तर हे कितपत खरं आहे आणि असंच काही रत्नांच्या बाबतीतही आहे का? हो, काय असतं, रत्न असू द्या आणि रुद्राक्ष असू द्या किंवा खूप काही लोक तुलस माळ हम्म. आणि दुसरं काही जे गुरुजी महाराजांनी किंवा काही संतांनी काही प्रसादी तुम्हाला दिलेली आहे ते पण तुम्ही जर घातलेली आहे आणि त्याचे तुम्ही पथ्य पाळत नाही तर हा एकदम चुकीचा आहे. जसं तुम्ही विचारलं की रात्री रात्री झोपताना काय आपलं जे शरीर आहे ते सुषुप्त अवस्थामध्ये जातो, म्हणजे एक एनर्जी वेगळी राहते. तर आपल्याला या वस्तूंची एनर्जी जर जागृत ठेवायच्या तर ते तुम्ही काढून द्या. जर तुम्ही पुरातन काळात जर बघितलं ना तर जेवढी राणी महाराणी म्हणजे इतका त्यांच्या अंगावर किती सोनं आणि हे सगळं, पण ते रात्री एकदम काढून ठेवायच्या. कारण काय असतं याचं? तर याचे एकच कारण की त्याच्यामध्ये जे सुषुप्त एनर्जी आहे ते नाही आली पाहिजे, म्हणून हे रात्री काढून ठेवायच्या. आणि आपण शौच इत्यादी आपली खूप काही अपवित्र अवस्था पण राहते, तर त्या कंडिशन मध्ये हा घालणं एकदम चुकीचं आहे. म्हणून घालू नका. रात्री झोपायच्या आधी हे सगळं काढून ठेवायचं आणि परत तुम्ही सकाळी अंघोळ केली आणि अंघोळ केल्यानंतर जर परत घातला तर त्याची जागृती आणि त्याची ऊर्जा एकदम वेगळी राहते. थोडेसे पथ्य पाळा, तुम्ही सगळं काही घाला, त्याच्यामध्ये काही पाबंदी नाहीये, पण थोडेसे जर पथ्य पाळले तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा लाभ एक वेगळ्या पद्धतीने दिसणार. अगदीच. मला वाटतं रत्न आणि मौल्यवान जे खडे आहेत त्यांचं महत्त्व काय आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या लाईफमध्ये हेही आम्हाला कळलं, आणि मुळात ते कोणत्या दिवशी, कोणत्या वारी किंवा कोणत्या नक्षत्राला जे काही तुम्ही म्हणाला ते घातलं गेलं पाहिजे, त्याने त्याचे जास्त सकारात्मक फायदे आपल्याला मिळतील हे सगळं समजलं. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला आशीर्वाद. ओम श्रीरवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविदच्छनम् मय्यते धनम धान्यम पशुम बहुपुत्र पौत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.